चाकण तळेगाव रस्त्यावर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला। म्हाळुंगे वाहतूक पोलीस चौकीच्या समोर सदर अपघात रात्री 10:30च्या सुमारास झाला। यामध्ये गौतम कांबळे वय वर्ष 28 राहणार चाकण यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुकेश गायकवाड अत्यंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या भीषण अपघातानंतर संबंधित वाहन तसेच पुढे निघून गेले। या भागात सीसीटीव्ही देखील नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। मला विश्वास नाही मला सिग्नेचर पाहिजे आम्हाला। अरे जे शब्द तुम्ही बोलता तेवढ्या गोष्टी तुम्ही आम्हाला लिहून शोधून देतो एवढंच बोललं थांबा रे चौकीपर्यंत चला चौकीपर्यंत चला फायनल का फायनल एवढा निर्णय आपल्याला फक्त चौकीपर्यंत चला हा फायनल निर्णय चौकीपर्यंत। आम्ही कसा विश्वास ठेवणार आहे कॉमन मॅन म्हणून सांगा ना। नाही नाईटला अधिकारी वेगळे होते मुल्ला साहेब होते नाईटला। तुमचं काम आहे सांगायचं तुमच्या ह्याला तुमच्या स्टाफ मध्ये कम्युनिकेशन हवं ना तुम्हाला सर तुमचं कम्युनिकेशन हवं का जे म्हणणं आहे ना तुम्ही जाऊन साहेबांना सांगा ते बाईचा नंबर द्या मला ज्यांनी बघितलं नाही तुम्ही म्हणताय ती महिला कोण त्यांचा नंबर द्या मला माहिती घेऊन त्यांची पण माहिती घेतोय पण तुम्ही आम्हाला वेळ तर द्या। अहो सर 17 तास झाले काय केलं सर सर टाइम किती द्यायचं काय समजून घ्या तुम्ही काय समजून घेताय तुम्ही काय समजून घेताय नाही काय समजून घेता सर आम्ही काय करू काय करत नाही साहेब गॅरंटी द्या थांब साहेब बसलेले तुम्ही साहेब सांगा आम्ही इथं आमचं काम करतो त्या ठिकाणी। दरम्यान सदरच्या अपघातातील जखमी व मृताच्या नातेवाईकांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क करून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। आणि आम्ही विचारल्यानंतर ते बोलले की सीसीटीव्ही काम करत नाहीये तिथलं, त्याच्यामुळे आम्ही बघतो आम्ही शोधतो ते कुठं सीसीटीव्ही भेटेल आम्हाला आणि जे फॅक्टरी आहे ते सीसीटीव्ही सगळे बंद होते नाही का असं बोलले। आणि चाकणचं जो हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल तिथं बॉडी ठेवली सर रात्री 10:30 वाजता म्हणजे झाल्यानंतर तिथं हे केले होते। आम्ही 10 वाजता सर वगैरे आले तिथं जो आले होते हे पंचनामा करण्यासाठी चौकामध्ये सर ते कसं ट्रॅफिक पोलिसांचं जो हे पोलीस स्टेशन आहे ना त्याच्या अपोजिट झालेलं आहे आणि ते म्हणतात की तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये ते बंद होतंय तिथं नाही का।